नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकतीच एक घटना घडून गेली. मुंबईच्या माजी महापौर आणि उबाटाच्या नेत्या विशाखा राऊत आणि पत्रकार महिला म्हणजे पत्रकार तरुणी या संदर्भात, या दोघी संदर्भात जी घटना घडली त्यात नेमका दोष कुणाला द्यायचा, नक्की दोष कुणाचा? या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता, राजकीय परिप्रेक्ष्यातून किंवा चष्म्यातून न पाहता, आपण जर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की नक्कीच त्या पत्रकार तरुणी जी होती तिची थोडी भाषा ही थोडी चुकीची होती. अनवधानाने का होईना ती थोडं चुकीचं बोलली आणि विशाखा राऊत यांचाही थोडा तोल गेला. हे बोलताना त्या थोड्या रागावल्या, अधिक रागावल्या, हे खरं आहे. अर्थात वयोमानाप्रमाणे त्यांचा थोडंसं बोलताना त्यांना तोल जाणं हे स्वाभाविक आहे. राग आल्यावर होतो अशा वेळेला. परंतु पत्रकार तरुणीची थोडं बोलण्यात चूक झाली हे आपण मान्य करावंच लागेल. याचं कारण पत्रकार तरुणी काय म्हणाली की दुसरी त्यांना मुलाखत घ्यायची होती, पत्रकार तरुणीला दुसरी मुलाखत घ्यायची होती. तर म्हणून ती त्यांना म्हणाली की तुम्ही जरा इकडे बसा, आणि इकडे बसा याच्या पलीकडचं वाक्य तिचं महत्त्वाचं आहे. एकतर इकडे बसा म्हणताना तिने खरं तर विनंतीपूर्वक ते म्हणायला हवं होतं, विनम्रतापूर्वक तो म्हणायला त्याला सांगायला हवं होतं. पण त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य असं आहे की आपण जेवणाच्या गप्पानंतर मारू, जेवणाच्या गप्पानंतर मारू. तर हे वाक्य तिला अगदी खरं सांगते तिच्या वयाला शोभलं नाही. तेच त्या विशाखा राऊत म्हणाल्या की तुझं वय काय, माझं वय काय. तिच्या दुपटीहून अधिक वय यांचं आहे आणि त्या एवढ्या वर्ष त्या सभागृहात आहेत आणि त्या वयाला हिचं वय जे आहे त्या वयाला ते शोभलं नाही. अशा एवढ्या मोठ्या व्यक्तीला, मोठ्या वयाच्या महिलेला मी मोठ्यांशी बोलताना असं बोलत असतं का की आपण नंतर जेवणाच्या गप्पा मारू. ठीक आहे, त्यांच्या काही आता सभागृहात अशा गप्पा मारायच्या असतात की नसतात हा विषय वेगळा झाला. परंतु तरी त्यांचं काय ती वेळ असेल समजा जेवणाची दुपारची, त्या संदर्भात काही गप्पा चालले असतील म्हणून हिने लगेच लहान तोंडी मोठा घास घेणं आणि असं बोलणं म्हणजे त्यांची चेष्टा करायसारखं झालं. त्या वयाचा तो अपमान झालं, त्यांच्या स्थानाचाही तो थोडासा अपमान करण्यासारखं झालं आणि त्यांच्या ते मनाला लागलं की चार चौघांमध्ये असं ते बोलली. तिथे खूप जण होते आणि चार चौघांमध्ये असं बोलल्यामुळे त्यांना नक्की एकेकाळी महापौर असलेल्या, आत्ताही नगरसेविका म्हणून ते निवडून आलेल्या आहेत, नेत्या एवढ्या मोठ्या आहेत आणि एवढ्या वयाच्या आहेत, कमीत कमी 65 वयाचे तर नक्कीच असणार आहेत. त्यांना याचं अपमान वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही जी भाषा पत्रकार मंडळींनी कुणीही बोलताना कधीही आपल्या वयाचं भान बाळगलं पाहिजे. समोरच्याचं वय काय, त्याचं स्थान काय आहे आणि वयाचं भान हे मुख्य बाळगलं पाहिजे की समोरच्याचं समजा पद मोठं व्यक्तीचं नसेल त्या, परंतु पद नसताना ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे, आदरार्थी आहे. तेव्हा तिच्याविषयी आदर आपण व्यक्त करणं, तिच्याविषयी बोलताना कसं बोललं पाहिजे, त्या व्यक्तीचं मन दुखावेल, भावना दुखावतील असं वर्तन करणं, असं उद्गार काढणे हे चुकीचं आहे. ती एक तर पत्रकार तरुण नंतर काही बोलली नाही. ह्यांचा राग अनावर झाला, विशाखा राऊत जे बोलल्या त्यानंतर ती मात्र काही बोलली नाही, त्याच्यावरती शांत राहिली. हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे आणि तिने चांगलंच केलं. अर्थात ह्या गोष्टी तरुण वयात होतात, लहान वयात होत असतात, कारण ती साधारणपणे 25लीच आहे. 25, 26, 27 एवढं तिचं वय असेल असं वाटतं. पण ह्या वयात काही गोष्टी अशा घडत असतात. त्यामुळे यातून शिकण्यासारखं खूप आहे आणि ती यातून नक्कीच धडा मिळाला, शिकली असेल की आता आपण कसं बोललं पाहिजे, भावी वाटचाल कशी केली पाहिजे आणि नक्की यातून धडा घेतला पाहिजे. कारण चुकतो तो माणूस, त्याच्याही पेक्षा यातून धडा घेतो तो माणूस, शिकतो तो माणूस, चुका सुधारतो तो माणूस. त्यामुळे यातून चूक काय झाली आपली ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि चूक नक्कीच झालेली आहे. यामध्ये कुठलाही पक्षाचा अभिनिवेश न आणता तो कुठल्या गटाचा मनुष्य आहे किंवा त्या विशाखा राऊत कोणत्या गटाच्या आहेत, कोणत्या पक्षाच्या आहेत हे न बघता, या असं कुणाही बाबतीत असं न बघता आपण कधी विवेचन करताना किंवा कुठलंही विधान करताना हे सत्यनिष्ठता असली पाहिजे आणि ते निपक्षपातीनेच केलं पाहिजे, ते चिकीच्या वृत्तीनेच केलं पाहिजे.
वस्तुनिष्ठता तपासूनच केले पाहिजे. त्यामुळे हे मी स्वतः वस्तुनिष्ठता तपासूनच हे सांगत आहे. असं विधान मी स्वतः करत आहे की त्या पत्रकार मुलीची, पत्रकार तरुणीची ही अनावधानाने का होईना ही चूक झाली. इथे बाकी कुठलाही मुद्दा, कुठल्या पक्षाचा, गटाचा, याचा मुद्दा हा महत्त्वाचा येत नाही. इथं राजकीय परिप्रेक्षातून, राजकीय चष्म्यातून बघू नये, कुणीही बघू नये. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे, चुकीला चूक म्हटलं पाहिजे. तर त्यातून धडा घेतला जाईल, त्यातून बोध घेतला जाईल आणि भविष्यकाळात सुधारणा होईल. परंतु बोलताना लहानांनी नेहमी वयाचं सगळंच भान बाळगलं पाहिजे. समोरच्या मोठ्या व्यक्तीविषयी आदरपूर्वकच बोललं पाहिजे, विनम्रतापूर्वक बोललं पाहिजे. आपल्या विधानांमध्ये ऑर्डर असता कामा नये, आदेश असता कामा नये. तर आपल्या विधानांमध्ये विनम्रता असली पाहिजे, विनंती असली पाहिजे. अशी विनम्रता सूचक अशीच आपण विधानं ही असावी, आपली असावी. तरच आपल्याविषयी देखील कुणीही आपल्याकडे बोट दाखवू शकत नाही. आपल्याविषयी आदरभाव आणि प्रेमभाव हा समाजामध्ये जाऊ शकेल, चांगला संदेश जाऊ शकेल. मंडळी, हे आपलं काय मत आहे आपण जेव्हा द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.